हाय हॅलो, कसे आहात? चला तर आज अशी मस्त कोथिंबीर वडी बनवायची आहे. एक कोथिंबीरची गड्डी घेतलेली आहे. मी हरभऱ्याची डाळ भिजत ठेवली होती 2-3 तास. हिरवी मिरची, लसूण, जिरी. हरभऱ्याच्या डाळीमुळे कोथिंबीर वडी खायला खूप छान लागते. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कोथिंबीर आपल्याला आधीच धुवून ठेवायची, म्हणजे त्यातलं सगळं पाणी निथळतं आणि आपल्याला पीठही लागत नाही. कोथिंबीर छान बारीक चिरायची बरं का, खूप मोठी नाही ठेवायची. खाताना तोंडात खूप मोठी अशी कोथिंबीर येते. कोथिंबीर अशा पद्धतीने इथे सगळी आपल्याला चिरून घ्यायची आहे. कोथिंबीर चिरल्याच्या नंतर आपल्याला हिरवी मिरची, लसूण, जिरी आणि त्याच्यामध्ये कोथिंबीरच्या मागचे जे देठ असतात ना ते वाटायचे. त्याच्यामुळं ना खूप छान टेस्ट येते वड्यांना आणि खायला पण खूप छान लागते बरं का. आणि थंडीत आता कोथिंबीर खूपच छान येते. सगळी कोथिंबीर चिरून झाल्याच्या नंतर हिरवी मिरची, लसूण, जिरी आणि जे कोथिंबीरीचे देठ होते वाटलेले आपण ते घालून घ्यायचे आहेत. बारीक त्याचं पाणी वगैरे घालून बिलकुल वाटायचं नाही आहे. या पद्धतीने कोथिंबीर वडी नक्की करा. तुम्ही या वाटणात ओला नारळ पण घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर, नाहीतर नाही घातला तरी चालेल. डाळ अशी आपल्याला आबडधोबड इथे वाटून घ्यायची आहे. खूप मोठी आणि खूप बारीकही नाही. पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे. मीठ चवीप्रमाणे घालायचं आहे. इथे हळद घालायची आहे. थोडीशी इथे लाल मिरची पावडर वापरलेली आहे मी, आणि ना थोडीशी धना पावडर वापरलेली आहे. बस, खूप मसाले काही घालायचे नाही. हिरवी मिरची नाही असं नाही आवडत तर लाल मिरची घालू शकता तुम्ही. आणि इथे आपल्याला छान सगळं आहे ना मळून घ्यायचं आहे. आणि त्याच वाटीने मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, पण आपल्याला लागेल असंच बेसन पीठ घालायचं आहे. खूप बेसन पीठ घालायचं नाही आहे आपल्याला इथे. आणि छान सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. बघा आता मी इथे पाणी नाही घातलं तरी सगळं पिठावर नाही ना, कारण डाळीमध्ये आपल्या पाणी होतं त्याच्यामुळे इथे पाण्याची गरज बिलकुल पडलेली नाही. कोथिंबीर ती आपली ना कोरडी फडफडीत होती. जसं म्हणाल तसंही पीठ घालायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये सगळं एकदम पीठ घालायचं नाही, थोडं करून इथे आपल्याला पीठ घालायचं आहे. आणि अशा पद्धतीने सगळं आपल्याला मळून घ्यायचं आहे. सगळं मी 1 वाटी इथे पीठ घालून सगळं छान मळून घेतलेलं आहे. आणि हो, ह्याच्यामध्ये कोणी तांदळाचं पीठ घालतं, कोणी ज्वारीचं घालतं, पण मी ह्याच्यामध्ये ना बाजरीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी. त्याच वाटीने खूप छान वड्या लागतात, खूप क्रिस्पी होतात. त्याच्यामुळं ना तुम्ही बाजरीचं पीठ नक्की वापरा आणि वड्या करा. खूप छान कुरकुरीत अशा वड्या होतात. छान सगळं म्हणायचं गावाला तर आहे ना बाजरीचंच पीठ घालून जास्त करून वड्या करतात आणि त्या खायला पण खूप छान लागतात. आणि आपण डाळ वाटून घातली ना त्याच्यामुळे तर आणखीन त्या कुरकुरीत होतात. अशा पद्धतीने आपलं सगळं म्हणून झालेलं आहे. तुम्ही एकदम ताटाला थापूनही वड्या काढू शकता, पण मी इथे ना असे रोल बनवणार आहे. त्याचे थोडंसं तेल लावायचं हाताला, म्हणजे चिटकत नाही. बेसन पिठामुळे चिटकतं ना, त्याच्यामुळं ना थोडंसं तेल लावायचं. छान अशा वड्या बनवायच्या आहेत आपल्याला. गोळे करून घ्यायचे, रोल बनवा छान असे करून घ्यायचे आहेत सगळे या पद्धतीने. खूप जाड किंवा खूप पातळ ठेवायचे नाही. पातळ केले ना मग वड्या तळायला खूप अशा करपतात तेलात टाकल्या की, त्याच्यामुळे थोडेसे जाडच ठेवायचे, पातळ असे करायचे नाही. ह्या पद्धतीने असे सगळे करून घ्यायचे आहेत. इथे मी चाळणी ठेवलेली आहे, पाणी उकळलेलं आहे. सगळ्या वड्या मी इथे अशा ना एकदम उकडायला ठेवलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. ह्या पद्धतीने ठेवायचं किंवा इडली स्टँडमध्ये ठेवलं तरी काही हरकत नाही आहे. आपण बघायचं 20-15 मिनिटांनी, 20 मिनटं लागतातच आपल्याला वड्या उकडायला. अशा पद्धतीने मी वड्या उकडाय ठेवलेल्या आहे, दाखवते तुम्हाला. छान लो टू मिडियम गॅसवर आपल्याला वड्या उकडून द्यायच्या. कंप्लीट मी 20 मिनटं ठेवलेल्या, बारीकच गॅस होता. इथे आपला चाकू एकदम क्लीन निघतोय, म्हणजे आपल्या वड्या एकदम परफेक्ट अशा उकडून झालेल्या आहे. सहज निघतात बरं का. सहज निघाल्यास म्हणजे समजायचं वडी एकदम छान अशी आपली उकडलेली आहे. वड्या थंड झाल्याच्या नंतरच चिरायच्या आहेत, गरम चिरायच्या नाही.
गरम गरम चिरल्या की त्याला ना त्या मग तुटल्या जातात. थंड झाल्यावर वड्या मी आहे ना चिरून घेतलेल्या आहेत. तेल गरम करायला ठेवलं आणि सगळ्या वड्या आपल्याला ना इथे तेलामध्ये घालून घ्यायच्या आहेत. खूप छान लागतात. एक एकच घालायची, सगळ्या एकदम घालवू नका, सगळ्या अशा तुटतात. तेल थोडंसं माझं थंड होतं, थोडंसं गरम करायचं, खूप गरम करायचं नाही, मग वरनं करपतात, आतनं तशाच कच्च्या राहतात. त्याच्यामुळं ना इथे आपल्याला बारीक गॅसवरच वड्या तळायच्यात. मोठा गॅस बिलकुल करायचा नाही आहे. अशा पद्धतीने सगळ्या वड्या इथे घालून घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि इथे वड्या घातल्याच्या नंतर बिलकुल आपल्याला आहे ना हलवायच्या वगैरे नाहीत. त्या आपोआप वरती खालचा रंग, कारण आपण काय सारखं हलवतो वर खाली केलं की मग त्या तेलामध्ये तुटल्या जातं. तुम्हाला नसेल तेलात तळायच्या तर तुम्ही तव्यावर थोडंसं तेल टाकूनही त्या भाजू शकता. खूप छान लागतात, खूप कुरकुरीत होतात त्या. बघू शकता आता मी इथे छान एक 5 मिनटं ठेवलं आणि मग मी पलटलेले आहेत. एका साईडने छान कलर आलेला आहे त्याला. मग परतायच्या, नाही तर सगळे तुकडे तुकडे तेलात होतात. कोथिंबीर वडी कशीही बनवा, लगेच अशा पलटायच्या नाही. कोथिंबीर वडी झाली, आळू वडी झाली, एका साईडने छान क्रिस्पी रंग येऊन द्यायचा आणि मगच पलटायची आहे. इथे एका साईडने क्रिस्पी झाल्याच्या नंतरच आपल्याला वड्या इथे पलटायच्या आहेत. सारख्या अशा अलटपलट करायच्या नाही, मग त्या तेलामध्ये तुटतात आणि सगळ्या तेलात मग विरघळल्या जातात. त्याच्यामुळं त्या आहेत ना आपल्याला सारख्या अशा पलटत राहायच्या नाही, बारीक गॅसवर ठेवून द्यायच्या. खूप छान आणि क्रिस्पी होतात. मध्ये आधी चेक करायच्या. बघू शकता छान असा रंग पण खूप छान आलेला आहे आणि खायला तर खूप छान कुरकुरीत झाल्या त्या. आणि बराच वेळ म्हटलं तरी त्या आहे ना कुरकुरीतच राहतात, लूज बिलकुल पडत नाही, कारण आपण ह्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ वाटून घातलेली आहे. त्याच्यामुळं त्या आहेत ना एकदम अशा कुरकुरीत होतात. बघा आता मी सगळ्या वड्या काढलेल्या आहेत, छान तळून झालेल्या आहेत. इथे आपल्या वड्या तुम्ही शेलो फ्राय पण करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की वड्या करून बघा. बाजरीचं पीठ घालून तर वडी खूप छान लागते. नक्की ट्राय करा नवीन काहीतरी. ह्या पद्धतीने तुम्ही वड्या करून बघा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता किती छान रंग आलेला आहे. दाखवते तुम्हाला, एकदम छान अशा कुरकुरीत वडे झाले होते. एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.